नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शेतामध्ये. शेतामध्ये आल्याच्या नंतर आता काही जणांना माहिती नाही आहे, गावाकडील आमची शेतीमध्ये जे काय आता सध्याच्याला राहते, त्याच्यामध्ये गहू, हरभरा आणि असे अनेक प्रकारचे पिकं ह्या खरीप हंगामामध्ये आपण शेतात पेरत असतो. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे ह्या टायमामध्ये आपल्याकडं गहू पेरला जातो आणि गव्हापासून पोळी बनते. आणि तो गहू कसा असतो हे सुद्धा कोणाला माहिती नाही. आपण जेवण करतो, जेवणाबरोबर पोळी खातो, चपाती खातो, पण त्यांना माहिती नसते की आपण चपाती कशापासून बनते आणि गहू कशाला म्हणतात, तो गहू कशापासून निघते आणि पीठ कसे तयार होते हे सुद्धा काही काहींना माहिती नाही आहे. त्यासाठी आज आपण आपल्या चॅनलवरती गहू आणि गव्हाबद्दल माहिती आणि आपली चपाती कशी बनते, पीठ कशापासून बनते, कणिक कशापासून बनते, आज आपण ते सांगणार आहोत. आणि मित्रांनो, चला तर आपण पाहूया गहू आणि गव्हापासून कशी चपाती बनते. मित्रांनो, तुम्ही हा बघू शकता. हा आमच्या शेतामध्ये गहू पेरलेला आहे आणि गहू पेरलेला असून आता सध्या हा तुम्हाला असा हिरवागार दिसत असेल. हा हिरवा याच्यामध्ये सध्या आपण बघू शकतो, याच्यामध्ये गहू धरलेले आहे. म्हणजे छोटे-छोटे याच्यामध्ये असे थोडे बारीक-बारीक गहू आलेले आहे. आणि हा गहू आपण केव्हा काढतो मित्रांनो, ज्यावेळेस ही ओंबी पूर्णतः उन्हाच्या झळाक्याने जेव्हा ही वाळेल, पूर्ण ही ओंबी वाळते, हिच्यामधील गहू पण वाळतात आणि त्याच्यापासून आपण गहू काढतो. आपण बघू शकता मित्रांनो, ह्या ओंबीतून आपण गहू काढल्याच्या नंतर आपल्या घरी आपण जे पॅकिंगला गहू येतात, दुकानामध्ये जे गहू मागतो आपण, त्या गव्हापासून आपण पीठ पीठ बनवतो आणि पिठापासून आपण पोळी बनवतो. मित्रांनो, तर बघा, तुम्ही शेताकडे जर नसाल, तुम्हाला जर माहिती नसेल गहू कशाला म्हणतात, गहू कसा तयार होते, गहू शेतात कसा राहते, तुम्ही हे पूर्ण शिवार बघू शकता मित्रांनो. हे पूर्ण शिवारामध्ये गहू आहे. ह्या शिवारात आम्हाला मिनिमम 20 ते 25 क्विंटल गहू होतात. या गव्हापासून आम्ही आमचं वर्षभराचं खाण्याचं साधन आहे मित्रांनो हे. हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हे नक्की हा व्हिडिओ बघा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा की गहू कसा असतो, गव्हापासून कणिक बनते, पीठ बनते, हे सर्वांना माहिती सांगा. तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या मित्रांना पण कळवा. खेड्यागावातील मुलांना ह्या सर्व गोष्टी माहिती असतात. शेतकऱ्यांच्या मुलांना ह्या सर्व गोष्टी माहीत असतात. गहू कसा असतो, गव्हाच्या ओंब्या कशा असतात. ह्या ओंब्या जर मित्रांनो आपण भाजल्या, त्याच्यापासून खूप टेस्टी पण आपण खाण्यासाठी पदार्थ बनवू शकतो. म्हणूनच सांगतो मित्रांनो, शेतकरी व्हा, शेतकऱ्याबद्दल माहिती करा आणि शेतकऱ्यांचा आदर करा. चला तर मित्रांनो, मी थांबतो. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटनला दाबा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.